या बातमीचे प्रायोजक आहेत अरमान अत्तर अँड परफ्युम्स, मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, बीजापुर वेस्ट, सोलापूर। अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। अयोध्येतील भव्य राम मंदिरातील भगवान श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठेमुळे दुमदुमणाऱ्या जय श्रीरामाच्या जयघोषाने सुरुवात झालेल्या 2024 हा समारोप जय भीमच्या जयघोषाने होईल याची सर्वसामान्यांना आणि विरोधी पक्षांना तर दूरच देशाच्या सार्वजनिक संवादावर सदैव वर्चस्व राखणाऱ्या केंद्रातील मोदी सरकारलाही पुसटशी कल्पना नव्हती। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। वर्षभरात राजकारणाच्या पुलाखालून किती पाणी वाहून गेलं हे लोकशाहीच्या पायरीवर घरंगळून वाया गेलेल्या संसदेच्या हिवाळी अधिवेशनातून दिसून आला आहे। रामराज्याची संकल्पना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या राज्यघटनेच्या चौकटीत राहून राबविली तरच सामाजिक संघर्ष टाळून देशहिताचा सुवर्णमध्य साधणे शक्य आहे याची जाणीव ही या अधिवेशनाने सत्ताधारी आणि विरोधी आघाड्यांकडून दिली जात आहे। वर्षभरात झालेल्या निवडणुकांमध्ये भाजप प्रणित रालोआला काँग्रेस प्रणित इंडिया आघाडीच्या तुलनेत चांगले यश मिळालं, पण वर्ष संपत आले असताना हिवाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यातील अनपेक्षित घटनाक्रम भाजपला चांगलंच अडचणीत आणणारा ठरला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी वगळता केंद्रातील सरकार, भारतीय जनता पक्षाची संघटना आणि विरोधी पक्षावरही अमित शहा यांनी आपल्या कार्यपद्धतीने जरब बसवली आहे। ना सुनिए तो, सुनिए ना, आप सुनिए ना, मैं बताता हूँ। भाजपचा नामधारी राष्ट्रीय अध्यक्ष कोणीही असला तरी पक्षाशी संबंधित सर्वच मुद्दे शहांच्या नजरेखालून गेल्याशिवाय निर्णय होत नाहीयेत। कुठलेही आव्हान सक्षमपणे हाताळण्याची क्षमता, मोजकेच बोलून विषय मार्गी लावण्याची हातोटी आणि सरतेशेवटी मीच बॉस असल्याचे दाखवून देणारे अमित शहा यांचा पक्षातच नव्हे तर प्रतिस्पर्धा पक्षांच्या मातब्बर नेत्यांच्याही मनात आदरयुक्त दरारा आहे। पण भारताच्या राज्यघटनेच्या 75 वर्षाच्या गौरवशाली प्रवासावरील चर्चेदरम्यान डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावरून विरोधी पक्षावर अपविरोधिक टीका करण्याच्या प्रयत्नात शहा यांचा संतुलन राखता आला नाहीये। मान्यवर, अभी एक फैशन हो गया है, अभी एक फैशन हो गया है, आंबेडकर 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 आंबेडकर। इतना नाम अगर भगवान का लेते तो 7 जन्मों तक स्वर्ग मिल जाता। विरोधकांनी त्या विधानाचा संदर्भ हेतूच परस्पर बदल्याचा दावा भाजप करीत आहे, पण जनसामान्यातील धारणा बदलण्याची क्षमता असलेली अजस्त्र यंत्रणा हाताशी असूनही शहा यांनी डॉक्टर आंबेडकर यांचा अवमान करण्याच्या उद्देशानेच विधान केल्याचा समज दृढ होत आहे। ते काँग्रेसही पटवून देत आहे। रॅली या ठिकाणी मार्च काढत आहोत आणि आज देशभरात तुम्हाला या 2 दिवसात काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून होताना दिसेल। कालच प्रेस कॉन्फरन्स घेतली, अमित शहा आपल्या देशाचे गृहमंत्री जे बाबासाहेबांबद्दल बोलले त्याचा आम्ही निषेध करत आहोत। भाजपला 18व्या लोकसभेत पूर्ण बहुमत मिळवून देण्यासाठी त्यांची भूमिका महत्त्वाची ठरणार आहे, पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याविषयी कळत नकळत केलेल्या विधानामुळे वादाच्या केंद्रस्थानी आलेल्या अमित शहांना विरोधकांवर डाव उलटून आणि कुरघोडी करून नव्हे तर या वादातून सकारात्मक मार्गाने बाहेर पडण्याचे पर्याय स्वीकारावे लागतील, अन्यथा त्यांच्या कार्यपद्धतीच्या परिणामकारकतेची धार बोथट होणार आहे। शहा यांच्या ताटर भूमिकेमुळे वर्षाची सुरुवात करणाऱ्या जय श्रीरामच्या घोषणेने अशा प्रकारे वर्षाअखेर जय भीमच्या घोषणेने गाठले आहे। विरोधी पक्षांनी हा मुद्दा तापसल्यास नव्या वर्षात दिल्ली आणि बिहारमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांमध्ये भाजपची चांगलीच कोंडी होईल आणि 2 वर्षानंतर होणाऱ्या उत्तर प्रदेशच्या विधानसभा निवडणुकीतही भाजपला दलित मतांची झळ बसल्याची शक्यता आहे। कल से कांग्रेस पार्टी ने जिस तरह से तथ्यों को तोड़ मरोड़ कर रखने का प्रयास किया है, ये अत्यंत निंदनीय है और मैं इसकी निंदा करना चाहता हूं। तर मित्र हो, अमित शहाने केलेल्या या टिप्पणीवर आपल्याला काय वाटतं
मोदी सरकारने ॲक्शन घ्यायला पाहिजे का? अमित शहाने राजीनामा द्यायला हवे का? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा. पाहत रहा लोकप्रधान न्यूज सोलापूर. कुणाला गिफ्ट द्यायचं असेल तर मग चला ना अरमान अत्तर अँड परफ्यूम मध्ये सर्व प्रकारचे ब्रँडेड अत्तर परफ्यूम एकाच ठिकाणी मिळण्याचे सोलापुरातील प्रसिद्ध ठिकाण अरमान अत्तर अँड परफ्यूम. अजमल, रसासी, अहमदुल मगरिबी, स्विस अरेबियन यासारखे नामवंत कंपनीचे अत्तर अँड परफ्यूम मिळतील. इम्पोर्टेड गॉगल्स मध्ये पोगली, रेबॅन, एलबी, फरारी, गुची, आर्मानी आदी नामवंत कंपनीचे गॉगल्स मिळतील. रॅडो, रोलेक्स, आर्मानी, एपी, हुब्लोट या कंपनीचे लेटेस्ट इम्पोर्टेड वॉचेस उपलब्ध. त्याशिवाय टेबल लॅम्प, बखुरदानी, मसाज गन, इम्पोर्टेड अगरबत्ती, हेअर ड्राय, फिंगर रिंग्स या वस्तू खरेदीसाठी एकदा अवश्य भेट द्या. अरमान अत्तर अँड परफ्युम्स, पता मक्का मस्जिद समोर, ताज कॉम्प्लेक्स बेसमेंट, विजापूर वेस्ट, सोलापूर.